अक्कोट शहराच्या व्यापारी चर्चासत्र आणि त्या चर्चासत्रामध्ये उपस्थित आणि त्याच्यापैकी काही जणांनी जो सहभाग घेतला त्यामध्ये असणारा कृष्णकांतीजी मायाजी, त्याच्याचबरोबर या ठिकाणी बसलेले नितेश मनियाजी, संजयजी भैयाजी, रविकुमार मांगेजी, भरतजी मनिया, त्याच्याचबरोबर नवीनजी चांदर, सुरेशबाई सेदानी, त्याच्याचबरोबर सुरेशजी विवारे, कीर्तिकुमार वर्माजी, संजयजी पवार, आनंदजी मोरे, इथे इंजिनियर सचिन बेलोकार आणि जे ही सभा कंडक्ट करतात आहेत बैठकीची ते असणारे ॲडव्होकेट संतोष राहते, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि व्यापारीगण मित्रो, मी पहिल्यांदा कबूल करतो की ही जी रेल्वे लाईन आहे 2004 नंतर मी लक्ष झालं. मी मला पाहिलं, मी म्हटलं मी लक्ष कारण ही रेल्वे लाईन सुरुवात करत असताना मला माहिती आहे काही त्रास झाला होता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कन्व्हिन्स करण्यासाठी मी एका ठिकाणी ब्लॉकेड केलं आणि वायझॅग टू कच्छ ही जी बॉर्डर आहे या बॉर्डरला मी त्यांना असं दाखवलं होतं की चोक पॉईंट जर झाले तर तुम्हाला पोचणं कठीण आहे. त्यांना व्हायचं की असं सेंटर आहे की त्यावेळेस मिसाईलचं सेंटर आणि राजस्थानचं जोधपूर जे आहे, जयपूर जे आहे, हे अत्याधुनिक ज्याला आपण म्हणतो की त्यावेळेस असणारं MiG-31, MiG-29 अशी जी विमानं होती त्या विमानाचं असणारं सेंटर होतं. म्हटलं हे तुमचे ब्लॉकेट झाले तर म्हटलं पोचणार. आणि त्याच्या असणाऱ्या चर्चेच्या वेळेस तिथे झालं की ऑल्टरनेट काय, तर म्हटलं मीटर गेज आहे, ते मीटर गेजला ब्रॉडगेज आणि मीटर गेजचं ब्रॉडगेज आपण असं केलं तर शॉर्टेस्ट रूट हा वायझॅग टू कच्छपर्यंत होतो आणि तिकडनं जोधपूर जयपूरपर्यंत आपण जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं बघितलं की ज्याला निवडून दिलं त्यांनी लक्ष घातलं नाही आणि म्हणून मागच्या 2.5 वर्षापासून साऊथ सेंट्रल रेल्वेची असणारी चर्चा करत, कारण आपल्याच असणारं मुख्यमंत्री आमचे असणारे मित्र उद्धव ठाकरे यांनी एक पाणीपत्र लिहिलं. तो शॉर्टेस्ट रूट होता टनलचा, तो आम्ही असताना टनल करून देणार नाही, जागा करून देणार. आता एकदा मुख्यमंत्र्यांचं पत्र आलं की ते डिसिजन असं असतं की कॅबिनेटचा डिसिजन झाला असं मग त्या ठिकाणी मानलं जातं. आणि मग म्हटलं होतं थोडंसं वळसा घालून आपण असं केलं आणि रिझर्व्ह फॉरेस्ट जी एरिया आहे त्या बॉर्डरवरून आपण असं त्या ठिकाणी काढली तर ही रेल्वे लाईन पूर्ण होईल. माझी अपेक्षा या ठिकाणी की पुढच्या या जून नाही, पुढच्या जूनपर्यंत ही रेल्वे लाईन कंप्लीट होईल असं त्या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वेचे असलेले जनरल मॅनेजर आहेत त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं. काही अडचणी आलेल्या आहेत, नाही असं नाही, कोर्ट केसेस चाललेले आहेत आणि कोर्ट केसेस चाललेले असल्यामुळे टेंडरिंग प्रोसेस सुद्धा त्या ठिकाणी थांबलेली आहे. मी त्यांना असं म्हटलं की एस्केलेशन क्लॉज ठेवून तुम्ही टेंडरिंग तिथे असं करा आणि त्यावेळेस मग कॉस्ट बघून तुम्ही असं कंप्लीट करता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे की रेल्वे लाईन होती तिथला असणारा सगळा व्यापार हा जयपूर बरोबर होत होता, जोधपूर बरोबर होत होता, अहमदाबादमध्ये होत होता अशी असणारी परिस्थिती आहे.
रेल्वे लाईन बंद झाली आणि दोन गोष्टी झाल्या. एक, मध्य प्रदेशमधला लेबर जो इथे काम करायला येत होता त्याला येण्याचा मार्ग थांबला आणि इथला माल हा आपल्याला म्हणता येईल की रेल्वेने जाण्याच्या ऐवजी तो असताना रोड ट्रान्सपोर्टने जायला लागला की तो महाग व्हायला लागला. अशी परिस्थिती मी त्या ठिकाणी मानतो. अकोट शहर म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की अकोला जिल्हाच आपण असायला पाहिजे. मी असं म्हणेन या ठिकाणी मध्यंतरी नवीन चांडक यांच्याबरोबर माझ्या असं एक चर्चा झाली. मी त्यांना म्हणालो होतो की आपल्या इथली ट्रेडिंग कम्युनिटी जी आहे ती नव्याने काही गोष्टी बघतो. दुर्दैवाने मी असं म्हणेन की 2004 पर्यंत असणारा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनचा असणारा प्रोग्राम हा आम्ही डिझाईन केला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मान्य केला. आणि 90-10 या रेशिओमध्ये गव्हर्नमेंटने टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हे केलं पाहिजे. आणि हा जर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने करण्यामध्ये मदत केली नाही तर भारत हा फक्त रॉ मटेरियल इतर देशाला पुरवत राहील आणि त्यांच्याकडून असणारा फिनिश गुड्स हा प्रोक्युअर करत राहील अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तिथे असताना मान्य केलं. त्याच्यामधला कॉटन हे असणारं सगळ्यात महत्त्वाचं. मी असं म्हणेन की दोन गोष्टी सांगितली त्यावेळेस झाल्या. एक म्हणजे कापूस खरेदी सेंटर जे होतं म्हणजे एकाधिकारशाही जी होती की ज्याला असताना सेंटरनी स्पेशल परमिशन दिलं होतं ते विड्रॉ करण्यात आलं. आणि म्हणून जे काही छोटे मोठे रेची होते जिनिंग प्रेसेसचे युनिट्स होते ते निकामी निघाले. आणि टेक्नॉलॉजिकल फंड जो होता तो आपण वापरण्याच्या ऐवजी गुजरातने वापरला अशी असणारी परिस्थिती. 80% फंड जो आहे तो गुजरातने वापरला अशी असणारी परिस्थिती. नरेंद्र मोदीच त्यावेळेस पंतप्रधान होते. गुजरातचे चीफ मिनिस्टर होते. त्यांनी फार चांगली सिस्टम केली की मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा म्हणतो जी कर्नाटकने नंतर असताना पिकअप केली ती म्हणजे त्यांनी एका खासदाराबरोबर 2 डेप्युटी कलेक्टर्स, एक डेप्युटी कलेक्टर दिल्लीमध्ये बसेल आणि एक डेप्युटी कलेक्टर त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये बसेल. त्या दोघांचं काम एक होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटची 80-20 ची स्कीम होती, 90-10 ची स्कीम होती, 70-30 ची स्कीम होती. आणि त्या स्कीम त्या मतदारसंघात लागू होतात. त्या मतदारसंघात ज्या लागू होतात त्याचे ज्या दोन्ही डेप्युटी कलेक्टर म्हणजे कॉन्स्टिट्युन्सीमध्ये बसलेल्या डेप्युटी कलेक्टरनी त्याची सगळी योजना तयार करायची. योजना तयार करून 10% असेल, 20% असेल, 30% असेल, कॉन्ट्रीब्युशनचं पत्र त्या स्टेटमधून घेऊन जायचं, दिल्लीमध्ये सादर करायचं आणि दिल्लीमध्ये बसलेला डेप्युटी कलेक्टर जो आहे त्याने ते सँक्शन करून घ्यायची अशी असणारी परिस्थिती. आणि महाराष्ट्र शासनाला सांगितले की तू आपल्याला ही कॉपी करायला काहीच हरकत नाही. आणि त्यांना असं एक मी त्याचा चार्ट वर्कआउट करून दिला की समजा महाराष्ट्राच्या 48 कॉन्स्टिट्युन्सीज आहेत. की 48 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये आपल्याला असं 2 डेप्युटी कलेक्टर द्यायचे आहेत आणि त्यांचा 1-1 लाख पगार असेल आपण म्हटला तर 2 लाख पगार त्या ठिकाणी होतो. 48 होती आपण बघितलं तर म्हटलं 3 कोटी होतात. त्याच्यावरती 3 कोटी त्यांच्या उरलेले एक्सपेन्सेस झाला.
म्हणजे आपण 6-7 कोटी त्यांच्यावरती आपण असा खर्च करू. पण म्हटलं ह्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 90-10, 80-20, 30-70 30% शासनाचे, 30% राज्याचे आणि 70% सरकारचे, 80% केंद्राचे, 10-20% राज्याचे, अशा ज्या योजना आहेत, अशा योजनेतून म्हटलं आपण जर केंद्र शासनातून 5,000 कोटी सगळं महाराष्ट्रात पूर्णपणे आणलं तर म्हटलं त्या 5,000 कोटीवरती जीएसटी लागतो. ते जीएसटीचं इन्कम आपल्याकडे येतं. त्या इन्कम मधूनच आपण म्हटलं हे असणारं अधिकारी ॲडिशनल लागतोय तो लागेल, तो आपल्याकडे बर्डन होणार नाही अशी असणारी परिस्थिती. पण अजूनपर्यंत केंद्र शासन राज्य शासनाने मानलं नाही आणि म्हणून जिल्ह्याचा विकास आपण असं म्हणतो किंवा विभागाचा असणारा विकास आपण असणारा म्हटलं तर तो माल खातोय अशी असणारी परिस्थिती. शहरामधला असणारा अर्बन डेव्हलपमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत सगळ्या आहेत त्याच्यामधला असणारा निधी हा फार कमी येतो याची मला जाणीव आहे. पण त्याच्यामध्ये इथला मतदारही रिस्पॉन्सिबल आहे असं त्या ठिकाणी माना. नगरपालिकामधला जो काही निवडून नगरसेवक जातो दुर्दैवाने तो 25-30% खाली कॉन्ट्रॅक्टरला काम करून देतो आणि 25-30% तू जर घेत असेल तर उरलेल्या 75% तू काय काम करणार. ते काम निष्कृत दर्जाचं म्हणा. एक पावसाळा आला की सगळं वॉशअप रस्ता आपल्याला झालेला दिसतो. त्याच्यामुळे नगरपालिका ह्या मी असं म्हणेन की इलेक्शन हे पार्टी लेवलवरती होण्यापेक्षा जे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डरनी पुढे येऊन ती कॉर्पोरेशन आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती घेतल्यानंतर तिथला असणारा विकास होईल यावर असणारे लक्षात. आज अकोटमध्ये पाण्याचा तुटवडा नाही पण 8 दिवसांनी पाणी देण्याची मानसिकता सिस्टम सगळी बसलेली आहे. नाही असं नाही. एवढंच आहे की तिला व्यवस्थित चालवलं. अकोला कॉर्पोरेशन आमच्याकडे असं 2.5 वर्षासाठी आलं. त्यावेळेस मी पहिली घोषणा केली की मी 3 महिन्यामध्ये 3 महिन्यानंतर प्रत्येक दिवशी पाणी. तर लोक म्हटली एवढे दिवस झालं नाही तुम्ही आम्हाला गप्पा. म्हटलं ठीक आहे. म्हटलं 3 महिन्यानंतर आपण असं करू. आणि 3 महिन्यानंतर ज्यावेळेस ॲक्च्युली आम्ही चालू केलं त्यावेळेस मला असं काही चांगली कुटुंबातली माणसं आली प्रकाशात दर दिवशी जेवण. मी त्यांना म्हटलं दर दिवशी देऊ नका हे मला थोडंसं जरा आश्चर्य वाटलं. ते म्हटलं तुम्ही देऊ नका. ते म्हटलं का. तर ते म्हटलं तुम्ही आमच्या घरी चहा प्यायला. म्हटली तू दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो. चहा पिता त्यांनी असं की स्टोरेज टँक केली होती घरामध्ये. 8 दिवस पाणी राहील असं असताना ती स्टोरेज टँक केली होती. ती मला दाखवली. ते म्हटलं तुम्ही आहात तोपर्यंत आम्हाला दर दिवशी मिळेल. तुमच्या हातून कॉर्पोरेशन गेल्यानंतर हे आम्हाला मोडावं लागेल. हे 5-6 लाखाचं आम्ही केलेलं आहे. पुन्हा तुम्ही आम्हाला दर दिवशी पाणी नवीन आलेले दर दिवशी पाणी केलं नाही तर आम्हाला पुन्हा 8-10 लाख खर्च करावं लागतील आणि नव्याने टाका लागेल. म्हटलं करायचं काय. तेवढे 1 दिवसाआड मान्य म्हटले 1
दिवसाआड पाणी त्याच्यामधलं देण्यात आलं. 2.25 वर्ष व्यवस्थित झालं. 2.25 वर्षानंतर ती स्कीम सांगण्यात आली की चालणार नाही आणि आज असताना 8 दिवसानंतर पुन्हा पाणी आहे. सिस्टम चालवून आणि तिला कार्यरत करणं याच्यासाठी काही चांगली माणसं त्या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये येणं हे महत्वाचं. त्या सगळ्या नगरसेवकांना पुन्हा निवडून यायचं होतं म्हणून त्यांनी माझ्या हातामध्ये सगळ्या चाव्या घेतले. म्हटले तुम्ही निर्णय घ्या, आम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जे निर्णय घ्यायचे त्याच्यामध्ये मी इंटरफेअर करणार नाही. मला जे इम्प्रूव्ह करायचं ते असणार आहे. आणि अकोला शहरामधलं असणारं एअर पोल्युशन जे आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही असणारं 58 मिलीग्रॅमवरती त्या ठिकाणी शहरातलं पोल्युशन हे इंडस्ट्रियल पोल्युशन आपलं नाही. अकोल्यातलं असणारं जे पोल्युशन आहे ते रस्त्यावरचं पोल्युशन आहे. आणि रस्त्यावरचं पोल्युशन जे आहे ते कंट्रोल करणं फार सोपं आहे. त्याला तुम्हाला फार टेक्नॉलॉजी लागते, अमुक लागते, अशी असताना परिस्थिती. किंवा अकोटसारखं शहर आत्ताच्या परिसरामध्ये आपण असणारं पाहिलं तर माझ्यासारखं असं म्हणतो की त्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजची गरज असते. अंडरग्राऊंड ड्रेनेजची गरज असते की जी अनेक शहरातला माणूस त्या ठिकाणी मागत असतो. ऍडव्हान्समेंट एवढं झालेलं आहे, की ज्या हाऊसिंग स्कीम्स होतात किंवा नवीन घर त्या ठिकाणी बांधल्या जातात त्याला असताना तुम्ही सांगितलं की नवीन सेफ्टी टँक्स त्याचे डिझाईन्स उपलब्ध आहेत, सगळे आहेत, त्या तुम्ही असणाऱ्या बांधल्या आणि त्याच्यामध्ये असणारा मायक्रोन्स जे आहे हे तुम्ही असणारं त्या ठिकाणी सोडले तर ती टँक 30-40 वर्ष त्या ठिकाणी चालते विदाउट एम्प्टी करण्याच्या हे आता आलेलं आहे. म्हणजे हे नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये एका सीओने अर्ध नांदेड त्या पद्धतीने कव्हर केलं की गावामध्ये सेफ्टी टँक्स नाही, गावामध्ये ड्रेनेज नाही. तर त्यांनी असं प्रत्येक घरामध्ये अशी सिस्टम त्यांनी उभी केली. या सिस्टमला धरून त्यांनी अशी सिस्टम उभी केली की ज्याच्यामध्ये पाणी जे आहे आणि वेस्टेज जे आहे ते सगळं ग्राउंडमध्ये जिरवल्या जातं अशी असणारी गोष्ट. या ज्या सगळ्या नव्या व्यवस्था येत आहेत त्याला असणारं इंटिग्रेट करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्या ठिकाणी मानतो. आणि त्या नगरपालिकेमध्ये मी जसं म्हटलं की प्रत्येक स्टेक होल्डर त्या ठिकाणी बसायला लागला तर तो त्याचं प्लॅनिंग करून त्या ठिकाणी समस्या या सोडू शकतो हे मी त्या ठिकाणी मानणार नाही. काय दुसरा इथे असणारा GSTचा प्रश्न आहे. त्या GSTशी असताना मी सजवत बसलेलो आहे. ज्यावेळेस चिदंबरमनी इंट्रोड्यूस केला त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की तुम्ही देशाचा सत्यानाश लावणार आहात, नुसता इकॉनॉमीचा नाही तर तुम्ही देशाचा सत्यानाश लावणार आहात. आणि आज आपण बघतोय की त्याची वॉर्निंग साईन या ठिकाणी आहे. कॉर्पोरेशन आहे हे बॉरोडवरती जातात, नगरपालिका आहे ती ही बॉरोड फायनान्सेसवरती जातात, स्टेट जे आहे ते बॉरोड फायनान्सेसवरती जातं, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तेही बॉरोड याच्यावरती जातं. आणि बर्डन एवढं वाढलेलं आहे
की तुमची घराची म्हणजे GDP ज्याला आपण म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, माझ्या भाषेमध्ये म्हणा, साध्या भाषेमध्ये म्हणायचं झालं ते एखादं घर 1 कोटीचं आहे. बँक आपल्याला काय म्हणते की आम्ही तुम्हाला 50% वरती कर्ज देणार. आता बँक 50% वरती कर्ज काय देणार नाही बँक म्हणते, तर बँक असं म्हणते की तुमचं आज 1 कोटीचं जरी असलं तरी रिपेमेंटला तुम्ही फेल्युअर गेला तर तुमच्या घराचं डिप्रिशिएशन सुरुवात होतं आणि ते डिप्रिशिएशनचं 50%च्या खाली आलं तर आम्हाला मूळ मुदत सुद्धा रिकव्हरी करता येत नाही अशी असणारी परिस्थिती. वर्ल्ड बँकेने आता आपल्याला असणारा इशारा दिला आणि त्यांनी वर्षे केले 2026 त्यांनी असणारं म्हटले की तुम्ही तुमच्या फायनान्सेस इम्प्रूव्ह केल्या नाही तर आज भारताची जी किंमत आहे त्या किमतीच्या 84 पैसे म्हणजे 100 रुपये असतील तर 84 रुपीज तुम्ही बॉरो केलेला आहे. 2 वर्षामध्ये तुम्हाला नुसतं इंटरेस्ट म्हणून 2 वर्षामध्ये इंटरेस्ट म्हणून तुम्हाला असं 12 रुपये भरावे लागतात. म्हणजे 84 प्लस 12 आपण असं त्या ठिकाणी धरलं तर ते 98 जातं अशी असणारी परिस्थिती. आणि तुम्हाला फक्त 2 रुपये फक्त देश चालवण्यासाठी राहतो अशी असणारी परिस्थिती. सिरियसली तुम्हाला असणारं काही इकॉनॉमिक रिफॉर्म्स हे करावे लागतील अशी असणारी परिस्थिती. मी असं मानतो त्या ठिकाणी की ही जी रेजिंग म्हणून असणारा आता जी नरेंद्र मोदींची स्टॅम्प मांडल्या जाते ही थांबेल का तर मी नाही म्हणणार. नाही का असं म्हणणार मी त्याच्यामध्ये तर तुम्हाला दरवर्षी देश चालवण्यासाठी कमीत कमी 25,000 crores एवढे तुम्हाला लागतात. म्हणजे 24 लाख कोटी हे तुम्हाला लागतात. ते 24 लाख कोटी तुम्ही दिले आणि जमा केले तर मग असणाऱ्या इतर गोष्टी सगळ्या सुरळीत चालतात अशी परिस्थिती. आता हे वसूल कसे करायचे. पूर्वीच्या काळची सिस्टम अशी होती की फायनान्स मिनिस्टर नोव्हेंबरच्या मध्यभागीपासून अर्थव्यवस्थेचे जेवढे स्टेक होल्डर्स होते त्या सगळ्या स्टेक होल्डर्सची कन्सल्टेशन सुरुवात करतात. आणि कन्सल्टेशनची सुरुवात करत असताना येणाऱ्या पुढच्या वर्षी आपल्याला सरकारी तिजोरीमध्ये किती जमा झाले पाहिजेत याचं ते देत होते. आणि प्रत्येक सेक्टर वाईज मग त्या असणाऱ्या असोसिएशन असेल किंवा दुसरं काही असेल त्यांना म्हणून होते बाबा रे तुमच्याकडून एवढे आले तर आपण असताना व्यवस्थित त्या ठिकाणी जमू शकतो. आत्ताच्या फील्ड्समध्ये हे कन्सल्टेशन थांबलं आणि कन्सल्टेशन थांबलं असल्यामुळे बऱ्याच डिफॉर्मेशन आल्या असं त्या ठिकाणी आपण मानतो. त्या डिफॉर्मेशन ओव्हरकम करण्यासाठी आणि त्याचं एक पॉलिटिकल एंड अचीव्ह करण्यासाठी ही आता रेडिंग सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरती रेडिंग झालेल्या आहेत, बिगर ट्रेडिंग हाऊसेस आहेत त्यांच्यावरती रेडिंग चाललेलं आहे. आज ते सगळेजण बंद करायला लागले. हे माझे आकडे नाहीत. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला मी जेव्हा 2017 साली हा प्रश्न उपस्थित केला होता त्याला धरून एका खासदाराने राज्यसभेमध्ये असणारा एक प्रश्न विचारला आणि शासनाला असं विचारलं की गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2014 पासून
ते प्रश्न मांडेपर्यंत किती फॅमिली की ज्यांची मिनिमम इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा व्हॅल्यू हे 50 crores आहे, असे देश सोडून शासनाचा फिगर जो आला तो 24 लाख कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता ही 50 कोटी आहे. 50 कोटी आहे ज्यांची स्थावर मालमत्ता आहे, अशाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेलं. व्यवहार करणारा जो माणूस आहे किंवा इंडस्ट्री चालवणारा जो माणूस आहे, मी दुर्दैवाने असं म्हणेन की त्याला चोर म्हणून समजले जाते. त्याला चोर म्हणून समजल्या जाते आणि म्हणून तो या व्यवस्थेमधला सगळ्यात मोठा व्हीपिंग बॉय झालाय, असं इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतो. व्हीपिंग बॉय म्हणजे एखादा बदमाश त्याला मारा तो सुधरेल असं जे आहे, असे रीतीचं असताना व्यापाराला या देशामध्ये करण्यात आलंय, अशी असणारी परिस्थिती. मी अनेक वेळा शासनाला असं म्हणालोय की या फायनान्स मिनिस्टरच्या बैठकांमध्ये मी लहानपणापासून जात असल्यामुळे ती सिस्टम मी बघत आलो. थोड्याफार प्रमाणात म्हटलं तर चोरी होत असेल तर ती मान्य करतो, हे नाही. परंतु म्हटलं तर आपण एक नवीन सिस्टम का नाही डेव्हलप करत की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एसेस करण्यापेक्षा तो जो व्यापारी आहे तो व्यापारी स्वतःचं असेसमेंट करेल की वर्षभरामध्ये माझा व्यवहार किती होईल आणि वर्षभरामध्ये व्यवहार करून त्याचे जे टॅक्सेशन आहे त्याचं तो बिगिनिंग ऑफ द इयर डिक्लेरेशन देईल आणि वर्षभरामध्ये त्यांनी तेवढं भरलं की न भरलं तेवढंच फक्त गव्हर्नमेंटने चेक करणार. कुठेतरी मी म्हटलं होतं तुम्हाला सत्ताधारी वर्ग म्हणा किंवा जो रुलिंग आहे तो राजा आहे आणि तो उरलेल्यांवरती राज्य करतोय आणि उरलेल्यांवरती राज्य करतोय म्हणून तो असताना कुठेतरी आयन हँडली करतोय. याच्यापेक्षा आपण म्युच्युअली का करत नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. म्युच्युअली आपण का करत नाही हा त्याच्यातला आहे. विश्वास ठेवला पाहिजे का तोही नागरिक आहे, जे सत्ताधारी सत्तेवरती बसून त्याचं जे होणार आहे ते व्यापाराचं सुद्धा होणार, तो काय त्याच्यातून होणार नाही. म्हटलं एक 2-4 वर्षामध्ये तुम्हाला म्हटलं रिझल्ट यायला सुरुवात होती आणि मी म्हटलं ह्यांना म्हणालो होतो की त्या 2080 सालच्या फायनान्स कमिशनच्या आणि मंत्र्यांच्या इंडस्ट्रियल कॉर्पोरेट किंवा हाऊसेस बरोबरच्या चर्चा झाल्या. त्यावेळेस त्यांना असं टार्गेट दिलं जात नव्हतं. त्यांना सांगितलं तुमची इंडस्ट्री एवढी आहे, या एवढा खर्च आहे, ही एवढा आम्हाला चालवायला पाहिजे, तुम्हाला मिळत असेल तर बघा, आम्हाला असं द्या. वर्षभरानंतर आम्ही ज्यावेळेस बघत होतो तेवढं टॅक्सेशन येऊन जायचं, वाया टॅक्सेस त्यांचं कॉन्ट्रिब्युशन गव्हर्नमेंटला घेऊन जायचं. मी असं मानणार आहे त्याच्यामध्ये की दिस इज अ सेल्फ डायरेक्ट निवडून करता येत नाही म्हणून आपण कोणाला तरी निवडतो आणि तो राजा. दुर्दैवाने ज्याला आपण निवडून देतो तो स्वतःला राजा समजायला लागला आणि उरलेल्यांना त्याचा नोकर समजायला लागला, अशी असणारी परिस्थिती. ही परिस्थिती मला वाटतं हळूहळू बदलली पाहिजे. ही परिस्थिती हळूहळू बदलली पाहिजे आणि निवडून गेलेला आणि ज्याने निवडून गेलेला आहे त्यांनी हँड इन ग्लव्स मी असायला मानतो हे राज्य या ठिकाणी चालवलं पाहिजे, तरच इथला असणारा विकास होईल, नाही तर विकास होणार नाही अशी परिस्थिती आहे. इथे अनेक गोष्टी या ठिकाणी मानण्यात आल्या. MIDCच्या संदर्भात असेल, रात्रीचा 11 वाजेपर्यंत दुकानाचं जे आहे मी SPC, पण आता तर तो इलेक्शनमध्ये मला दुकानं उघडू देणार नाही, पण नॉर्मल वेळेस मला वाटतं इलेक्शन संपलं की हे 11 वाजेपर्यंत दुकान ओपन करण्याचा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी होता येईल. कोणी
पुढे येणार असेल या ठिकाणी मी असं म्हणेन, आणि मी असं म्हणालो या ठिकाणी की नवीन चांगल्याचे मी असं बोलताना त्यांना म्हणालो, बुलढाण्याचा काही भाग, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्ध्याचा काही भाग, नागपूरच्या खालचा जो भाग आहे, हा या देशातला सगळ्यात मोठा कॉटन हब होऊ शकतो हे लक्षात. तुम्हाला पोल्युटिंग इंडस्ट्री आणण्याची काहीच गरज नाही. या जगामध्ये एक 5-6 वर्षांनंतर मला असं दिसतंय की ह्या कॉटन इंडस्ट्रीमध्ये आपण आणि चायनाच शिल्लक राहतो. त्याचं कारण असं आहे की US मधला असेल किंवा ब्राझीलमधला असेल किंवा इतर देशामधला असेल, त्यांची कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्शन पासून ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत ही वाढत असते. आणि तिथल्या गव्हर्नमेंटला आता असं सबसिडाईज करणं कठीण होत चाललंय अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे शिफ्टिंग ही सगळ्यात मोठी असणारी शिफ्ट इंडस्ट्री याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी म्हणालो की टेक्नॉलॉजी मिशन जे होतं, म्हणजे आम्ही 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मान्य करून त्या सर 2004 पासून लागू झालं. दुर्दैवाने अकोल्यातले जे निवडून गेलेले खासदार होते त्यांना मी बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की उरलेलं सगळं सोडा, आपण इथे असणारा कंपनी जी आहे या वेगवेगळ्या कंपनीज इथे असताना इस्टॅब्लिश करू आणि या कंपनीज इस्टॅब्लिश करून त्यांचा शेअर जो आहे तो शेअर मार्फत त्यावेळेस सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट आणि कंपनी यांचा असणारा जे फंडिंग रेशो होता दॅट वॉज 60-40. म्हणजे 40% तुम्ही जमा करायचं आणि 60% गव्हर्नमेंट द्यायचं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि अगदी लो इंटरेस्ट रेट त्यावेळेसचा होता. ठिकठिकाणी आपण असणाऱ्या ह्या कंपन्या सुरुवात केल्या असल्या तर इथे जिनिंग इंडस्ट्री वेल इस्टॅब्लिश आहे, स्पेसिंग इंडस्ट्री वेल इस्टॅब्लिश आहे. त्याच्यामध्ये स्पिनिंगची तुम्हाला असणारी गरज आहे, विविंगची असणारी गरज आहे, डाईंग इंडस्ट्रीची गरज आहे आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग करणारी असणारी इंडस्ट्री आणि फिनिशिंग इंडस्ट्री अशी जी आहे या अशा इंडस्ट्रीच्या मार्फत असणारे एम्प्लॉयमेंट करता येतो. आणि एक वेल ट्रेन ज्याला आपण म्हणतो मार्केट इस्टॅब्लिश झालेला एक क्लास आहे, डिसिप्लिन आहे त्याच्यात. तो मार्केट व्यवस्थित कंट्रोल करतो, तो मार्केट व्यवस्थित ऑपरेट करतो आणि तो ट्रेडिंगही चांगला या ठिकाणी असणारा करतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असताना, या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना बिगर इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रियल इंडस्ट्रीपेक्षा ही टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे फार मोठं या ठिकाणी होऊ शकतं. आणि जगामधलं त्या काळी मी म्हणत होतो त्यावेळेस कॉटन इंडस्ट्री ही $3 ट्रिलियन इंडस्ट्री त्यावेळेस, आजची असणारी ती $5 ट्रिलियन गेलेली आहे की ज्याच्यामध्ये भारताच्या कॉटन प्रोडक्शनमध्ये हा एरिया आणि मराठवाड्याचा एरिया जर बघितला तर वी कॉन्ट्रीब्यूट 23% ऑफ कॉटन प्रोडक्शन. म्हणजे 23% आपण असणारा प्रोडक्शन या ठिकाणी करतो. पण या 23%वरच्या प्रोडक्शनवरती प्रोसेसिंग इंडस्ट्री किती टक्क्यावरती आहे तर फक्त 1.5%. उरलेला 23%मधनं 1.5% काढा, 20% कॉटन जो आहे तो सगळा प्रोसेसिंगसाठी महाराष्ट्राच्या बाहेर, तो महाराष्ट्राच्या बाहेर जातो. का जातोय तर इथे स्पिनिंग आलं नाही, विविंग आलं नाही, त्याच्यानंतर डाईंग इंडस्ट्री आली नाही. डाईंग झाल्यानंतर त्याची प्रोसेसिंग इंडस्ट्री असते
आणि त्याच्यात स्टिचिंग आणि विविंग असणारे सेंटर्स असले पाहिजे. ते दुर्दैवाने सेंटर्स या ठिकाणी आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्याकडे कुणी या ठिकाणी बघितलं नाही. जेजू जो आला त्यांनी हेवी मेटल इंडस्ट्री कशा येतील याच्याकडे जास्त जोर दिला असं मी त्या ठिकाणी मागतोय. हेवी मेटल इंडस्ट्री मी असं म्हणेन या भागामध्ये येणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा जरी सेंट्रली लोकेटेड असलो, आणि भारताच्या कुठल्याही भागामध्ये आपण असताना 18 तासामध्ये जात असलो तरी वेदर इज अगेन्स्ट. वेदर जे आहे ते आपल्या अगेन्स्ट आहे. मार्च पासून ते जून पर्यंत हे टेम्परेचर 40च्या वरती त्या ठिकाणी राहतं. आणि 40च्या वरती राहत असणाऱ्या एरियामध्ये अनलेस रॉ मटेरियल अवेलेबल आहे, तिथलं रॉ मटेरियल अवेलेबल आहे असं जोपर्यंत आहे तरच या हेवी मेटल इंडस्ट्रीज त्या ठिकाणी टिकू शकतात. नाही तर त्या टिकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. माझं दुसरं याच्यामधलं असं आहे की हा जो एरिया सगळा मी बघितला कॉटन बरोबरच आपण सगळा 35% पल्सेस देशातले असणारे प्रोड्यूस करतो. परंतु जे काही देशामधलं पल्सेस प्रोड्यूस होतात म्हणजे कडधान्य आपण जे उगवतो खातो हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या देशामध्ये कमी पडतात. खाणारी माणसं जी असते प्रोडक्शन कमी आहे आणि म्हणून ज्याला आपल्याला म्हणता येईल की आपण इम्पोर्ट करतो. तो इम्पोर्ट रफली 55,000 कोटीचे पल्सेस आपण असताना दरवर्षी इम्पोर्ट करतो. तेवढंच आपण असताना पामोलिन ऑइल ज्या ठिकाणी आहे मी इम्पोर्ट करतो अशी असणारी परिस्थिती आहे. माझ्या कालावधीमध्ये असताना खासदार एकमेकाचे तोंड बघत होते, या पक्षाचा तो त्या पक्षाचा. तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये मी आणि प्रतापराव भोसले यांनी खानावळ सुरू केली. दुपारची आमची असणारी खानावळ. म्हटलं राजकारण काही गप्पा मारायचं नाही, मतदारसंघाचं काही बोलायचं नाही. हाऊस आपल्याला असणारं 5 वाजेपर्यंत चालतं. घरी जाण्यापेक्षा तुम्ही इथे जेवायला. हळूहळू 48 पैकी 30 खासदार आम्ही दुपारचं एका वेळेस त्या ठिकाणी जेवायचो. आणि हळूहळू आम्ही असणारं मतदारसंघामध्ये पैसे कसे आणता येतील याची असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि ती मी असं म्हणेन की क्रॉस पार्टी पहिल्यांदा असणारं ज्याला हे म्हणता येईल की राज्याचा विषय हा महत्वाचा झाला आणि पक्ष हा विषय या ठिकाणी कमी पडला. त्याला तुम्ही कलेक्टिव्हली एकदा गेला, मंत्र्याकडे तुम्ही कलेक्टिव्हली एकदा गेला की त्याला मंजूरच करावं. कारण त्याला माहिती आहे की हे 7-8 जण आहे, सभागृहामध्ये मी कुठेतरी अडकलो तर मला पाडून खाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही अटॅक करू नका, आम्ही तुम्हाला देतो अशी असणारी परिस्थिती. मी असं मानतो या ठिकाणी की आज तो समन्वय खासदारांमध्ये राहिलेला नाही. पुन्हा असणारा पार्टी वाईज विभक्तपणा झालाय. आणि म्हणून हा जो अकोला किंवा हा पुढे खांडव्यापर्यंत जाणारा असणारा जो रस्ता आहे याचं प्लॅनिंग झालंय, सगळं झालंय. ही प्लॅनिंग माझ्या माहितीप्रमाणे 2007ला झालं. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे होती. पण त्या रस्त्यावरती जसं नांदेडमध्ये निर्मल नांदेड
यांनी प्रेस केलं की आम्हाला असताना वेस्टर्न पोर्टकडे जायला मार्ग पाहिजे. जेव्हा वेस्टर्न ह्याच्यामध्ये 2-3 पोर्ट्स आहेत. एक मुंबई आहे, एक सुरतचं पोर्ट आहे, पालघरचं आहे, एक पोटबंदर आहे. तेव्हा इथे जायला आम्हाला सगळा रस्ता पाहिजे आणि त्यांनी ते असं घेतलं. त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे होतं, ते पुढे आपण असं करू शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी कबूल करतो की अकोला या रस्त्यावरती काम अडखळलेले, ॲक्सिडेंट झालेले, अनेक जणांचे जीव गेलेत अशी असणारी परिस्थिती आणि त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष आपण घातलं या आमदारांचं पत्र त्या ठिकाणी की ते काम व्यवस्थित चाललेलं आहे, तुम्ही असं त्याच्यामध्ये लक्ष घालू नका, आम्ही घालू नका, असं त्या ठिकाणी चालतं आणि म्हणून सगळ्या गोष्टी घडल्या असं मी त्या ठिकाणी मानतो. माझा आपल्या सगळ्यांना असं एक विनंती राहणार आहे या ठिकाणी की समस्यासाठी सोडवण्यासाठी निधी नाही असं जर आपण कोणी म्हटलं तर मी असं म्हणत नाही. अकोटचा बजेट हा कोणीतरी बारकाईने अभ्यास करा. मी आज नाही मांडणार त्याचा. आपण एक काम झालंय आणि त्याच कामावरती 1.5 वर्षानंतर पुन्हा बजेटिंग झालं की नाही याचा आपण अभ्यास करा. सिस्टम अशी आहे की शहर म्हणून बघितलं जातं, प्रभाग म्हणून बघितलं जातं. काही प्रभाग जुन्या काळी फार व्यवस्थितरित्याने त्याची रचना करण्यात आली आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती मेंटेनन्स एक्सपेन्सेस हा कमी असतो. आणि दुसरा भाग जो आहे, जो अनडेव्हलप राहिलेला भाग जो आहे, त्या अनडेव्हलप राहिलेल्या भागाला डेव्हलप आपण केलं पाहिजे. पण डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनमधलं, नगरपालिकेमधलं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे प्रत्येक वार्डाला इक्वालिटी आली पाहिजे हे जे तत्व आहे हे माझ्या अंदाजानं 12 असं त्या ठिकाणी शहर ॲज अ होल म्हणून आपण असं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. कुठल्या कुठल्या वार्डाची कशी कशी नेसेसिटी आहे त्याला बघून असणारं प्लॅनिंग आणि त्यातलं असणारं नियोजन त्या ठिकाणी झालं तर असणारं शहर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला त्याला वेगळ्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु शहर हे शहर म्हणून बघितलं जात नाही, तर निवडून गेलेला हा तिथला असणारा स्वतःच्या प्रभागापुरताच मर्यादित राहतो. तो शहर असं काही बघत नाही. आणि म्हणून माझी पुन्हा जाताना आपल्या सगळ्यांना असणारी विनंती आहे की सगळ्या स्टेक होल्डर्सनी ही नगरपालिका ताब्यात घ्यायचं ठरवलं तर मी आपल्याबरोबर पहिल्यांदा 3 महिने शिवाय खावं लागतं ते मला माहिती मान्य. याचं कारण की तुम्ही सिस्टमच्या विरोधी चाललाय. पण त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बदल ज्यावेळेस येतो त्यावेळेस लोकच तुम्हाला म्हणतात नाही तुम्ही फार चांगलं काम केलं. म्हणजे शहरांमधलं इंडिपेंडेंट ट्रान्सपोर्ट असू शकतं ही कल्पना रुजवली अकोल्यानेच, अकोला महानगरपालिकेने की बस ही जी आहे रात्री 1 वाजेपर्यंत त्या अकोला स्टेशनवरनं 11 नंतर ज्या गाड्या यायच्या आणि शहरामध्ये त्याला जायचं असेल तर रिक्षावाला त्याच्या मनाला येईल तो भाडे घ्यायचा. तेव्हा काही जणांना पॉसिबल होतं, काही जणांना पॉसिबल नव्हतं. ज्यांना पॉसिबल नव्हतं ते डोक्यावर सामान घेऊन चालत त्या ठिकाणी दाखवायचं.
आणि मग ते देशमुखांना असं म्हटलं की आपण इथे असताना कॉर्पोरेशनची ट्रान्सपोर्टिंग सिस्टम उभी करून त्याचे रूट्स म्हटलं होतं आपण सगळे तयार केले. देशमुख असेपर्यंत ती रूट चालली. त्याच्यानंतर 3 वर्ष चालली. बसेस कधी नाही कधीतरी बिघडणार, त्याला रिप्लेसमेंट केली पाहिजे. त्या रिप्लेसमेंटसाठी बजेटमध्ये प्रोव्हिजनच केलं नाही की कोणी बघायलाच त्या ठिकाणी नव्हतं. आणि ती बस योजना अकोल्यातली बिघडली. पण महाराष्ट्रातल्या 35 नगरपालिकेमध्ये ती आज जिवंत आहे. आणि तिथले अधिकारी म्हणतात ही प्रॉफिटेबल चालवायची कशी, तर आम्ही अकोल्यातून शिकलो. माझे अधिकारी सांगतो की हे आम्ही प्रॉफिटेबल चालवायची कशी हे जे शिकलो ते अकोल्यातून आम्ही असं शिकलो. तेव्हा इथे कल्पकता असणारी माणसं बरीच आहे, नाही असं नाही. त्यांना तुम्हाला संधी दिली. आत्ताच्या ह्याच्यामध्ये ती संधी मिळत नाही याची मला सगळं जाणीव आहे. आणि ही कल्पकता या शहरातली या जिल्ह्यातली जी आहे तिला एक मोठ्या प्रमाणात वाव दिला पाहिजे असं त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून बदल होणं हा त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. GST ही जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत इकॉनॉमी आपल्या पायावरती येत नाही हे लक्षात घ्या. GST काय झालं ती कंबाईन झाली नाही. सेंट्रल टॅक्सेशन, स्टेट टॅक्सेशन आणि लोकल लेवल ही एकच झाली. पूर्वी हे सगळे इंडिपेंडेंट आणि पूर्वी सगळे इंडिपेंडेंट असल्यामुळे खालचे दोन जे आहेत राज्य आणि नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद हे आपली चादर जेवढा निधी आहे तेवढाच फक्त फिरवतो. आज आपल्याला वरतून येणार आहे म्हणून त्यांनी चादरीच्या बाहेर पाय काढायला सुरुवात केलेला आहे. आणि ते चादरीच्या बाहेर पाय काढायला सुरुवात केल्यामुळे केंद्रालाही चादरीच्या बाहेर पाय काढावे लागले. आणि म्हणून मगाशी मी ते म्हणालो की वर्ल्ड बँकेने वॉर्निंग दिली आहे तुम्हाला की 2026ला तुम्ही डिफॉल्टर होणार. म्हणजे काय होणार, अनेक जणांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण चंद्रशेखर ज्यावेळेस पंतप्रधान झाले, राजीव गांधीने इंदिरा गांधीची एक फॉरेन डेटच्या संदर्भातली पॉलिसी होती ती बदलली. मी नेहमी म्हणत असतो की इंदिरा गांधी मारवाड्यांची पॉलिसी फॉलो करतो. मारवाडी समाज हा स्वतःचा भांडवल कधीच लावला, तो बाजारातलं भांडवल लावून आपला व्यापार करतो. वाईट वाटत असेल पण समजवण्यासाठी मला दुसरं उदाहरणच असेल. इंदिरा गांधींनी सुद्धा केस केली. तिचं मुद्दल फॉरेन एक्सचेंज एवढं होतं आणि ते मुद्दल तिथं मुद्दल अर्निंग फॉरेन एक्सचेंज त्या काळी म्हणजे 80च्या काळात 80च्या अगोदरच्या 80च्या दरम्यानच्या कालावधीत असं म्हणा 12,000 कोटीच होतं. तिने रिझर्व्ह बँकेला वॉर्निंग दिली होती या 12,000 कोटीला एकही पैसा खर्च होता कामा नये. आणि डिफॉल्ट झालं तर ती अशी म्हणायची की 12,000 कोटी आहेत आम्ही तुम्हाला त्याच्यामधलं देतो. तोपर्यंत इकॉनॉमी रिकवर व्हायचे त्यामध्ये झालं. राजीव गांधीने ती जी कॅप घातली होती इंदिरा गांधीची 12,000 कोटीची, ती कॅप वळवली, काढून टाकली. रेकलेसली इम्पोर्ट सुरुवात झालं आणि रेकलेसली इम्पोर्ट सुरुवात झाल्यामुळे हे 12,000 कोटीचं भांडवल संपलं आणि आपल्यावरती 22,000 कोटीचं भांडवल अजून पडलं. इकॉनॉमीवरती परिणाम त्या काळी झाला नाही. याचं कारण की 22,000 कोटी द्यायची असेल तर एखादा पब्लिक सेक्टर विकलं तर तेवढं त्याच्यामधनं होईल, भागवलं जाईल त्या प्रोसेस. त्याच्यामुळे पब्लिक सेक्टरमुळे इकॉनॉमीमध्ये एक स्ट्रेंथ होती अशी असणारी परिस्थिती. चंद्रशेखर गेल्यानंतर ते आजच्या कालावधीमध्ये
ते जे पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंटचं पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंटच्या मालकीचं 100% पब्लिक सेक्टर होतं. आपण बघत असाल की एव्हरी पब्लिक सेक्टर हे डायल्यूट करण्यात आलेलं आहे. कुठे 39% हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलेलं आहे किंवा काही ठिकाणी 70% ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे. याचा अर्थ ही जी इकॉनॉमिकली स्ट्रॉंग वायबल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतं, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आणि वायबल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे होतं तेवढी वायबिलिटी इकॉनॉमिकली आपली आज शिल्लक नाही. समजा 10,000 कोटीचा आपला असताना केंद्र शासनाच्या पब्लिक सेक्टरची व्हॅल्यू असेल तर ती आज 10,000 कोटी राहिलेली नाही, तर ती 3,000 कोटीवरती आलेली आहे. का 7,000 कोटी हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि म्हणून ती वॉर्निंग ती असणारी महत्त्वाची आहे. इकॉनॉमी ही ओव्हरटर्न करणं आताची असणारी गरजेची आहे. आणि ही इकॉनॉमी ओव्हरटर्न करायची असेल तर सत्तेमधला बदल होणं हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा. मी दुसरं एक उदाहरण देतो. मॉलची संस्कृती डिस्प्लेसफुल होते, व्यापारी डिस्प्लेस होते, बरोबर आहे. आज मॉल गरज आहे का? मॉलच्या संस्कृती आपल्या इथे गरज नाही. याचं कारण की अबंडंट लेबर तुमच्याकडे पडलेला आहे. आज हे अबंडंट लेबर स्मॉल इंडस्ट्री, टायनी इंडस्ट्री, व्यापारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात एम्प्लॉय करतो. तुम्ही आज असताना हा टायनी इंडस्ट्री आहे, व्यापारी वर्ग जो आहे, दुकानदार जो आहे, त्याला तुम्ही मॉल इंडस्ट्रीने पर्याय निर्माण केलेला आहे. अकोटमध्ये मला वाटतं 2 जण गट्टू तयार करणारे कोण आहेत? गट्टू तयार करणारे. अरे आप करते थे, मुझे मालूम नहीं था नवीन. इसमें आप अंबानी आया है नहीं आया? अंबानी सुरुवात किया ना. असे अनेक गट्टू तयार करणारे म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्ट जे आहे त्या ॲग्रिकल्चर वेस्टचे गट्टू आहेत. म्हणजे त्याला लाकडी कोळसा जुना आपण ज्याला म्हणत होतो, आता त्याला आपण गट्टू म्हणतो. त्या गट्टूची इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये चालत होती आणि अनेक कुटुंब त्याच्यावरती जगत होते. आज या इंडस्ट्रीमध्ये अंबानी घुसलेला आहे. यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 1,500 आहे. 10% प्रॉफिट धरलं तर त्याच्यावरती विकलं पाहिजे. पण अंबानी आता स्वतःहून 1,300ला विकतो आणि ज्याची बंद होते त्याला तर बोलवतोय की तुम्ही मॅन्युफॅक्चर करा, माल माझ्याकडे आहे. अशा रीतीची असणारी जी पॉलिसी यायला लागलेली आहे आणि त्या माझ्या नजरेनं डेंजरस आहे. तुम्ही जर बारकाईने असताना बघितलं, व्यापारी आहे, हा व्यापारी, हा हिंदू आहे. अटॅक आपण असणारा हा लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही जे झोनिंगला विरोध करणार असाल तर तुम्ही इथे सर्वाईव्ह करू शकत नाही, राहू शकत नाही. त्या विचाराने आपल्याला भांडता येणार नाही म्हणून आपला काशा गुंडाळला आणि दुसऱ्या देशामध्ये गेली अशी स्थिती परिस्थिती आहे. ही सिरियस सिच्युएशन असं मी त्या ठिकाणी मानतो. किती काही आहे हे तुम्ही पुन्हा शिवाजी पार्कची सभा मी जे मांडेन त्याच्यावर पुन्हा तुम्ही बघा. दहशत ज्याला आपण म्हणतो ती दहशत. त्याच्यात राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या सगळ्यांचं ओपनिंग स्टेटमेंट की आम्ही मोदींच्या विरोधात नाही, आम्ही एका आतुशक्तीच्या विरोधात.
आता त्यावेळेस तुम्ही पब्लिकली आणि सायकोलॉजिकली त्यावेळेस असताना हे सगळं बघतो, त्यावेळेस ईडीची भीती, इन्कम टॅक्सची भीती, सीबीआयची भीती ही किती घर केलेली आहे. आणि ती घर केली असल्यामुळे पब्लिकली ही सगळी मंडळी इश्यूर करतात, बाबा आम्ही तुझ्या विरोधात नाही, आम्ही आत्मशक्तीच्या विरोधात लढायला निघालो. ही दहशत तुम्ही आम्ही बघितलेली नाही, पण त्यांनी बघितलेली आहे. याचं कारण की त्या 24 लाख कुटुंब जी गेली आहेत त्याच्यापैकी अनेक जण त्यांच्या जवळची आहेत हे आपण लक्षात घ्या. त्याच्या मेथोडॉलॉजी ही असताना त्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून शेवटच्या सणाच्या ह्याच्यामध्ये आहे त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून ही इकॉनॉमिक दहशत निर्माण होते. जे पॉलिटिकल दहशत तर होतच आहे, पण त्या पॉलिटिकल दहशत बरोबरच इकॉनॉमिक दहशत ही असताना निर्माण केले जाते ती डेंजरस असं त्या ठिकाणी मानतो. आणि त्याची जर सामान्य माणसाला पोचायला वेळ लागेल, पण ती सगळी जर किंवा त्याचा सगळा असणारा मारा हा इंडस्ट्रियल आणि व्यापारी वर्गाला झेलावा लागतो आपण लक्षात. त्याच्यामुळे माझं नेक्स्ट इन फायरिंग लाईन ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या, सीबीआयच्या यांच्या कोण असेल तर तालुक्यामधले व्यापारी हे फायरिंग लाईनमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. चुका ह्या प्रत्येक माणसाकडून होतात, मी असं म्हणत नाही, पण चिदंबरमला मी असं म्हणालो होतो की हे जे ईडीचा कायदा तू करतोयस, इक्विटी इकॉनॉमिक ऑफेन्सेस टू मर्डर ऑफेन्सेस, म्हटलं एक दिवशी तू बळी करू नकोस. कायदा तर मंजूर होईल, म्हटलं तुमची ताकद आहे, मंजूर होईल, पण म्हटलं पण यू शुड नॉट बी दी विक्टिम ऑफ युअर ओन लॉ. गेल्यानंतर मला चिठ्ठी आली, आय शुड हॅव लिसन्ड. कारण त्या कायद्याचा तोच विक्टिम झाला आणि त्याला असं पकडण्यात आला. 8-9 महिने तो असायला जेलमध्ये त्या ठिकाणी राहिला. म्हणजे एक लिडिंग कॉन्स्टिट्युशनल लॉयर असूनही त्याला बाहेर येण्यासाठी 9 महिने लागले अशी असणारी परिस्थिती आहे. आज असणारे अनेक जण मी असताना बघतोय 3-3, 4-4 वर्ष झालेली आहे की बेलच नाही. ठीक आहे, मी ऑफेन्स केला, मान्य आहे, माझी चौकशी करा. तुम्ही चौकशी केली, माझी चौकशी संपली, तर मग त्याच्या पुढची सजा ही मला कोर्टच देऊ शकते, दुसरं कोणीच देऊ शकते. कोर्टाशिवाय मला असणारा त्याच्यानंतर कोणीच आतमध्ये ठेवू शकत नाही. पण इथे आपण बघत असाल की कोर्टाच्या आदेशाविना आज 5-5, 6-6, 7-7 वर्ष काही जण विदाउट ट्रायल जेलमध्ये आहे. ही माझ्या अंदाजानं इज अ साइन ऑफ इनकमिंग डिक्टेटरशिप्स. मी जसं म्हणालो चुका होतात नाही असं नाही, ग्रेव चुका ज्या आहेत त्याच्याबद्दलची सजा ही झाली पाहिजे, परंतु जो चुकतो त्याला तुम्हाला माफ करण्याची सुद्धा सिस्टम असली पाहिजे. त्याला कंडेम करण्याची तुम्हाला असं अधिकार नाही. आज बिना ट्रायल अनेक जणांना त्या ठिकाणी कंडेम केलं जाते. आज त्यांची पाळी आहे, ते आपली सुद्धा पाळी येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या दारामध्ये ती येणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि ती दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर डेमोक्रॅटिक रेजिम हे असं पुन्हा इस्टॅब्लिश झालं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करा ही अपेक्षा मी बाळगतो. आणि